पुढचा अतिशय महत्वाचा विषय म्हणजे नालेसफाई, जो तुम्हाला काय वाटतं आता नालेसफाई कुठल्या टप्प्यामध्ये आलेली आहे आणि यावेळी मुंबईकरांना रिलीफ मिळेल का, की यावेळी पुन्हा मुंबई, कारण कसं आहे बघा, पुन्हा मला मुंबईकरांना पण ही गोष्ट सांगायची आहे की आजकाल अनेक ठिकाणी म्हणजे मुंबई असो पुणा असो, एकाच दिवशी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणं हे अनेक ठिकाणी पुणेकरांनी विटनेस केलेलं आहे, मुंबईकरही करतात. पण अर्थात मुंबई ही समुद्राच्या नजदीक आहे, जवळ आहे. मुंबई चा एक ओव्हरऑल आपण जर आलेख बघितला तर अनेक लो लाईन एरिया आहेत. येस. अशा परिस्थितीमध्ये नालेसफाई आणि उत्तम पद्धतीनं झालेली नालेसफाई प्रचंड महत्वाचा रोल प्ले करते की पाण्याचा निचरा होण्यासाठी. हो. आता हे काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि मुंबईकरांना तुम्ही काय सांगाल? येस. नाले सफाई, मिठी नदीची पण सफाई. मिठी नदीची सफाई पण तीन झोन मध्ये. मी बऱ्यापैकी नाले सफाई सगळीकडे जाऊन आली. मी जाते, उपमहापौर पण जातात आहे, संपूर्ण नगरसेवक पाहणी करतात आहे. जी पद्धत होती नाली सफाईची ती आता कम्प्लिटली चेंज झालेली आहे. आता जवळपास 60-70% आम्ही पोहोचलो आहोत नाली सफाईला. जे आम्ही 31 मे पर्यंत 80% आम्ही कम्प्लीट करणार आहोत. 80% आता आम्ही करणार आहोत. मान्सून मध्ये 10% आणि आफ्टर मान्सून पावसाळ्यानंतर 10%. अशा पद्धतीची नाले सफाई आम्ही पूर्ण 4 कॉर्नर्स आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरले आहोत. त्या ठिकाणी जे प्रशासन आहे त्यांनाही आता कळालेलं आहे की आता आपण कसंही काम करून चालणार नाही. या ठिकाणी लोकप्रतिनिधींचं लक्ष आहे. प्रत्येक ठिकाणी मी निघते, काही ठिकाणी ह्याच्याबरोबर पक्षाचे जे अध्यक्ष आहेत, मग भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना पक्ष असेल, त्यांचेही लोक निघतात आहे. पूर्ण मुंबई महानगरपालिकेचे 227 नगरसेवक काम करतात आहे या ठिकाणी. त्यामुळे आता 4.5 वर्षांनी हे जे इलेक्शन झालेले आहे या ठिकाणी नगरसेवक कॉर्पोरेशन मध्ये बसलेले आहे, तर त्यामुळे नालेसफाई ही खरोखर आजच्या तारखेला अतिशय व्यवस्थित चालू आहे. 80% नालेसफाई 31 मे पर्यंत 100% होणार. या ठिकाणी मी त्याची तुम्हाला ग्वाही देते. इतक्या जोरदार पद्धतीने काम चालू आहे. फक्त माझी एक नम्र विनंती आहे, एल वॉर्ड मध्ये मी नालेसफाई ची पाहणी करत असताना 2 दिवसांनी जे व्हिडिओ आले ज्याच्यात रिक्षा मिळाली, बाईक मिळालेत, भिचाने मिळालेत, तर मुंबईकरांना पण हे आव्हान आहे. बघा, एक लक्षात घ्या, कुठलंही काम या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासन असेल, पण त्याच्याबरोबर मुंबईकरांचा पण सहभाग हा तेवढाच गरजेचा आहे. हे युनिटी वर्क आहे. या ठिकाणी ही नैतिक जबाबदारी आमची पण आहे, त्यांची पण आहे, प्रशासनाची आणि मुंबईकरांची पण आहे. तर या पद्धतीने सगळ्या मुंबईकरांनी पण ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे की आपण नाल्यामध्ये काय टाकायला पाहिजे. नाले सफाई तर ही आमची जोरदार पद्धतीने आम्ही करतोय. जवळपास संपूर्ण आता हा माझा 3रा राऊंड आहे नाले सफाईचा, सगळ्यांचाच. म्हणजे आम्ही कंटिन्यू नाले सफाईवरती लक्ष देतोय. मिठी नदीमध्ये माझं 1 फेजची राऊंड झाली, 2 फेजची माझी व्हिजिट बाकी आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही मग तिकडे काढलेला तो गाळ असेल, तो सुकवून 48 तासानंतर तो डम्पिंगला तिथे टाकणं असेल, इतक्यापर्यंत आम्ही मायन्युटली पूर्ण लक्ष देऊन आहोत या ठिकाणी. मान्सून मध्ये काही ठिकाणी सकल भाग आहे, जसं आता तुम्ही सांगितलं की मुंबईची जी टोपोग्राफी आहे त्याच्यामध्ये आहे सॉसर पद्धतीची, सॉसर सारखी मुंबई आहे, तर काही ठिकाणी सकल भाग आहे. मग तिथे आतापासूनच ऍडिशनल पंप लावणं ते आता आमचं चालू आहे. मी बऱ्याच ठिकाणी गजर बंद असेल किंवा काही ठिकाणी मी आता व्हिजिट दिली तर त्या ठिकाणी पावसामध्ये ते पंप चालू असायचे, आम्ही आत्ताच ते ऍक्टिव्हेट करून घेतले. म्हणजे संपूर्ण नाल्यातून जो कचरा होतो त्याचा निचरा करण्याचं काम पण आम्ही सुरू केलं. म्हणजे अशा पद्धतीने आमचं मुंबईसाठी जोरदार काम चालू आहे. तर पावसाळ्यापूर्वी जितकी आम्हाला व्यवस्था करता येईल ती संपूर्ण व्यवस्था आम्ही या ठिकाणी करतोय. परत नालेसफाई मधला जो भ्रष्टाचार होता तो भाजपच्याच नगरसेवकांनी, तुमच्याच नेत्यांनी उघडकीस आणला. आपण कसं पाहते? आम्ही ते सगळं ते तर आम्ही करतोच आहे. असं खूपच मोठा भ्रष्टाचार आहे या ठिकाणी. आम्ही वारंवार हे सांगत होतो, पण आज मुंबईकरांनी आम्हाला हे इतकं मतांचं चांगलं कौल दिलं. आम्ही गेले कित्येक वर्ष म्हणजे कोविड पासून आम्ही लोकांच्या मध्ये उभे आहोत, लोकांचं काम केलं. मी स्वतः कोविडमध्ये 8,500 लोकांचं चेकअप केलं. कोविडमध्ये कोण कोणाच्या बाजूला त्यावेळी बसत नव्हतं, आम्ही लोकांमध्ये उभे होतो. तर त्यामुळे त्याचंच हे फळ आहे की आज मुंबईकरांनी इतक्या मोठ्या मताधिक्याने 89 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे, शिवसेनेचे जवळपास 131 नगरसेवक त्या ठिकाणी आम्हाला बसवलेले आहे. तर लक्षात घ्या, मुंबईकर हुशार आहेत. विकासाची कामं
डेव्हलपमेंटची कामं, लोकांमधला असलेला त्यांचा लोकप्रतिनिधीचा सहभाग आणि तुम्ही भ्रष्टाचार जो काढताय तो आता मुंबई प्रत्येक लोकांच्या हातामध्ये मोबाईल आहे. तुम्ही इथे काय बोलताय, काय करताय ऑन द स्पॉट लोकांना कळतंय. त्यामुळे हा ट्रान्सपरन्सी मोबाईलने अशीही दिलेली आहे खरं. आणि हे लोकांपर्यंत कळतंय. तर त्यामुळे नालेसफाईचा भ्रष्टाचार असेल तो त्यावेळी लोकांनी पाहिला. मला असं वाटतं 25 वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये नाल्यातला गाळ जायचा कुठे, खरं. कधीच दिसले नाही. आज तुम्ही जर थोडं प्रसार माध्यमांनी पण ही एक व्हिजिट घ्या, मला असं वाटतं. जाऊन बघा नाले किती क्लीन करून ठेवलेत आम्ही. आता जो दिसतोय तो फ्लोटिंग गाळ दिसतोय. जो आतला जो पूर्ण आम्ही काढायचं मूळ आतला जो रचलेला गाळ होता तो आम्ही काढलाय सगळा आणि आता जो समजा दिसत असेल तर तो फ्लोटिंग तोही आम्ही काढतोय. तर त्यामुळे बिफोर मॉन्सून आम्ही जितकी साफसफाई करता येईल तेवढी आम्ही पूर्ण करतोय.